नमस्कार. हर हर महादेव. मी वैशाली खानदेशातनं. आज मी मस्त बनवली चमचमीत अशी शेवभाजी. ही खानदेशात खूप फेमस आहे. त्यासाठी मी घेतली 1 मिरची, 3 भाजलेले कांदे, स्टार फूल, अद्रक, लसूण आणि 2 विलायची छोटी, 3-4 काळे मिरे, लवंग, दालचिनीचा तुकडा, कोथिंबीर आणि भाजलेलं खोबरं. हे सगळं मी मिक्सरला वाटून घेतलं छान थोडंसं पाणी टाकून. आणि मग 2 पळ्या तेल घेतलं कढईमध्ये. त्यामध्येच मी थोडं मीठ घालून दिलं. मी मीठ अगोदरच घालून देते भाजीमध्ये. जर मसाली भाजी बनवते वगैरे तेव्हा मीठ अगोदर घालून घेते जेवढं लागतं तेवढं. त्यामध्ये मी मसाला कलसायला घेतला. त्यामध्ये जो मी भाजून वाटून घेतला होता मिक्सरला तो मसाला घातला आणि तो छान असा परतून घेतला तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये मी घातलं छान माझा घरगुती बनवलेला मसाला आणि धनेपूड. मी 4 वर्षापासून व्यवसाय करते मसाल्याचा. माझ्याकडे हळद, धने पावडर आणि माझा खानदेशी मसाला आणि मिरची असं सगळं मी विकते. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खूप छान आहे. तुम्ही एक वेळा नक्की मागून बघा. त्यामध्ये मी घालते 25 प्रकाराचे खडे मसाले, खोबरं, धने आणि 4 प्रकाराच्या मिरच्या, रसगुल्ला, चपाटा, काश्मीरी आणि गावराणी खानदेशी अशा माझ्या मसाला बनवते मी. आणि तो डंक्यावर कुटलेला असतो, म्हणजे कांडप मशीनवर घरगुती पारंपरिक पद्धतीने मी कुटून आणते. आणि बघा किती छान मस्त तेल सुटलं. मी थोडं त्या मसाल्यामध्ये थोडं गरम पाणी घातलं आणि थोडी उकड येऊ दिली. वाफ काढून घेतली झाकण ठेवून. त्यानंतर मी तेल सुटल्यावर गरम पाणी आणखी घातलं. जेवढं आपल्याला भाजीपुरता लागेल घट्ट पातळ बघून असं घालून 2 उकळ काढून घेतल्या. आणि त्यामध्ये थोडी शेव घातली. बघा मग किती छान माझी भाजी तयार झाली. तुम्ही पण करून बघा नक्की. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. हर हर महादेव.